इंजिनिअरिंग करायची इच्छा आहे पण 10वी नंतर डिप्लोमा करू की 11वी 12वी सायन्स करू, जेणेकरून डिप्लोमा किंवा 11वी 12वी सायन्स करून पुढे जाऊन इंजिनिअरिंग करायचं आहे. हे माहिती आहे की इंजिनिअरिंग करणार आहे, पण नेमकं ह्या डिप्लोमा आणि 11वी 12वी मधलं काय घ्यायचं हे समजत नाही आहे. बरेच जण म्हणतात डिप्लोमा कर, काही जण म्हणतात 11वी 12वी सायन्स कर, काही म्हणतात सायन्सचे कॉलेजेस महाग फी घेतात, काही म्हणतात की डिप्लोमा टेक्निकल थोडं स्ट्रॉंग होईल आणि त्याचा नंतर फायदा होईल. काही जण म्हणणार की बाबा डिप्लोमाला खर्च जास्त आहे, 11वी 12वी सायन्स कर, परत तेथील अकॅडमीची फी जास्त आहे. अशा अनेक प्रश्न आहेत. मग त्या प्रश्नांची उत्तरं ना मी इथं तुम्हाला सिंपल मध्ये देतोय आणि विथ डेटा देतोय. म्हणजे नेमके खरे नियम काय आहेत. काही लोक 10-15 वर्षांपूर्वी डिप्लोमा केलेले असतात आणि ते सांगत असतात आता ते नियम बदललेत. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या लोकांना माहिती नाही आहेत, विद्यार्थ्यांना करायला लावतात आणि पुढे जाऊन विद्यार्थी फसतात. आणि मग पालक काय की आम्हाला माहित नव्हतं, आम्ही कुठनं तर शोधलं आणि विद्यार्थ्यांना करायला सांगितलं. हे सगळे डाऊट तुमचे इथं मी क्लिअर करतोय. तर मी संदीप घाटगे, माझं एज्युकेशन आहे एमटेक थर्मोडायनामिक्स मध्ये झालेलं आहे माझं, आणि बीई मेकॅनिकल मध्ये आहे. माझं स्वतःचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला इथं थोड्याशा डिटेलमध्ये गोष्टी सांगेन समजण्यासाठी. काही वेळा इंग्लिशचे शब्द तुम्हाला अवघड वाटतील पण थोडंसं समजून घ्या. 10 वेळा गेट एक्झाम मी क्वालिफाय केले. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना गेट एक्झाम काय असते माहिती असेल. IIT जर वर्षी एक्झाम घेतो, मी 10 वर्ष देत होतो, 10वी वर्षी चांगले मार्कांनी पास झालो. आता का देत होतो, कशासाठी देत होतो, मला आवडायची टफ IITचा पेपर काढणं, पास होणं, म्हणून मी देत होतो, बाकी दुसरं काही कारण नाहीये. माझं ऍडमिशन NIT, VJTI मुंबई, वालचंद, सांगली अशा महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या टॉप कॉलेजांना झालं. IIT मध्ये मला ऍडमिशन मिळालं नाही कारण तेवढे मार्क्स पण पडले नव्हते, पण NIT किंवा ही कॉलेजांमध्ये मिळालं. ठीक आहे. पहिला मुद्दा आपला आहे की तुम्ही डायरेक्ट, आता हे DSC म्हणजे काय, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, डिप्लोमा नंतर ऍडमिशन तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला घेणार आहात. त्याच्यासाठी 10% जागा असतात. म्हणजे काय, आता इंजिनिअरिंगचा एक वर्ग 60 स्टुडंटचा असतो. आता तो बदललाय ऍक्च्युली. 60 मध्ये काय, 6+6 EWSच्या सीट +3 TFWSच्या सीट, म्हणजे एक वर्ग 69 स्टुडंटचा असतो. पण नॉर्मली 60 मुलांचा म्हणला जातोय. मग त्याच्या किती 10% म्हणजे 6 सीट डिप्लोमासाठी असतात. परत नंबर ऑफ डिप्लोमा कॉलेजेस क्लोज आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये जर पाहिलं असेल ना तुम्ही, डिप्लोमा कॉलेजेस खूप बंद पडली. हे पहिला काही पॉइंट्स मी सांगतोय आणि नंतर आपण पुढे बघू. परमिशन फॉर डिप्लोमा कॉलेजेस टू ओपन इंजिनिअरिंग कॉलेजेस. सरकारनं 2-4 वर्षांपूर्वी एक नियम काढला की जी डिप्लोमाची कॉलेजेस आहेत तिथं ते इंजिनिअरिंगचं कॉलेज काढू शकतात. म्हणजे तुम्हीच बघा, आता जिथं तुमच्या एरियाच्या आसपास डिप्लोमाची कॉलेजेस होती ना तिथं इंजिनिअरिंग कॉलेज झाली आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या अंडर काढली. त्याला आपण डी बाटो युनिव्हर्सिटी म्हणतो. हे मागच्या 3-4 वर्षातले बदललेले नियम, त्यातले काही जुने आहेत आणि हा रिसेंटचा नियम. तर आता पहिला बेसिक डिफरन्स काय फरक बघू. 11वी 12वी 2 वर्ष करणार आणि 4 वर्षाचं 12वी नंतर इंजिनिअरिंग, म्हणजे 6 वर्ष लागली. डिप्लोमा 3 वर्षांचा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन इंजिनिअरिंग, म्हणजे ते 3 आणि 3 6, म्हणजे कुठेही वर्ष वाया जात नाही. दोन्हींचा वेळ तेवढाच लागणार आहे. तुम्ही 10वी नंतर इंजिनिअरिंग करण्यासाठी 6 वर्ष. आता जर 11वी 12वी सायन्स केला तर भारतातली टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस IIT, IIIT, NIT आणि महाराष्ट्रातली काही गव्हर्नमेंट कॉलेजेस, ही गव्हर्नमेंट कॉलेजेस येतात. डिप्लोमा मध्ये फक्त महाराष्ट्रातली गव्हर्नमेंट कॉलेज ही टॉप मानली जातात. म्हणजे तुम्ही डिप्लोमा केल्यानंतर IIT, IIIT, NIT ह्या टॉप कॉलेजांमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. आता IITचे एक 17,000च्या आसपास, NITच्या एक 24,000 आणि IIITच्या, आता IIIT काय खूप नाही आहेत NIT IIT सारख्या, पण ठीक आहे आपण काय समजू 45 ते 50,000 जागा आहेत ह्या सगळ्या मिळून. ठीक आहे भारतामध्ये आपल्या. म्हणजे या कॉलेजांना तुम्ही जाऊ शकणार नाहीये. टॉप बेस्ट कॉलेज जे असतात ती तुम्हाला 11वी 12वी सायन्स वरूनच हे मिळणार आहेत. आणि तुम्ही ऐकलं पण असेल करोडोंचं पॅकेज वगैरे वगैरे. आता तुम्ही काही लोक काय म्हणतील, थोडीच ह्याच्यामध्ये आमची मुलं जाणार आहेत का, एवढी हुशार आहेत का, प्रत्येक जण जाणार आहे का. 40-50 हजार विद्यार्थ्यांमध्ये बसायचंय तुम्हाला देशामध्ये. ते जर तितकी हुशार असतील तर तुम्ही जाऊ शकता. 10वीचा रिझल्ट लागेलच, त्या रिझल्ट वरती तुम्हाला कळेलच ना की नेमकं काय होणार आहे, विद्यार्थी खरोखर तुमचे हुशार आहेत की नाही आहेत किंवा करू शकतात की नाही, त्याच्यावर निर्णय घ्या. पण डिप्लोमा नंतर तो दरवाजाच बंद होतोय तुम्हाला IIT, NIT, IIIT मध्ये जाण्याचा. ठीक आहे. नंतर एक्झाम्स, बोर्ड एक्झाम असते 12वीला आणि मग JEE आणि CETच्या ह्या 2 एक्झाम असतात. JEE ची एक्झाम 2 वेळा होते वर्षातून, जानेवारीमध्ये आणि एप्रिलमध्ये.
सीईटीची परीक्षा पण 2 वेळा होते. आता या वर्षी पहिल्यांदा सुरू झाली 2 वेळा, एप्रिलमध्ये एकदा आणि मे महिन्यामध्ये. नेक्स्ट इयर पासून त्यांचं टाइम टेबल बदलेल. डिप्लोमाची 6 सेमिस्टर्स असतात. आता 6 सेमिस्टर म्हणजे काय, प्रत्येक वर्षाला 2 वेळा एक्झाम. पण डिप्लोमाच्या 3rd इयरला जे मार्क्स मिळणार त्यांची टोटल ऍव्हरेज काढून पर्सेंटेज जे काय असते, टक्केवारी. आता तुम्ही म्हणणार तू काय डोक्यावर पडलास काय, आम्हाला टक्केवारी माहित नाही काय म्हणणार. सांगतोय कारण ऍडमिशन डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगला टक्केवारीवर होतोय. पण इंजिनिअरिंगचं ऍडमिशन 11वी-12वी नंतर ते पर्सेंटाईलवर असतं. इथं टक्केवारी नाही, पर्सेंटाईल. या असा कुठेतरी काढतात आणि एलई लावलेलं असतं. लोकांना काय वाटतं हे पण टक्केवारी आहे, नाही आहे. म्हणून मी थोडस ह्याच्यावर विचार भार द्यायला लागलोय. डिप्लोमा नंतरचं ऍडमिशन टक्केवारीवर आणि इथं पर्सेंटाईलवर. काय असतं मी समजवतो नंतर. पुढे आता सीट्स, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करण्याचा. आता जर मी 11वी-12वी नंतर केलो तर 60 जागा आहेत, ठीक आहे. डिप्लोमा केल्यानंतर 10% म्हणजे 6 जागा. याच्यामध्ये पण कास्टचं रिझर्वेशन 3 ओपन 3 कास्ट, इथं 30 ओपन 30 कास्ट. परत ह्याचं रिझर्वेशन प्रत्येक कास्ट नुसार, कुणाला 8% आहे, 10% आहे, कुणाला 2.5%, 3% रिझर्वेशन आहे. पण इथं 6 जागाच राहतात, इथं 60 जागा आहेत. म्हणजे तुम्हाला डिप्लोमा करून ऍडमिशन मिळवायचं असतील तर जागा कमी आहेत आणि त्याच्यामुळं टक्केवारी खूप लागते ऍडमिशनला. मी सगळ्या कट ऑफ पण दाखवतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये इथे, ठीक आहे. प्लस 11वी-12वी नंतर तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत की वेगवेगळ्या ब्रांच निवडण्याचे. म्हणजे तुम्हाला कम्प्युटरला जायचं आहे, आयटीला जायचं आहे, इलेक्ट्रॉनिक्स, इकडं सगळं. इकडे डिप्लोमा नंतर तुम्ही ठरवली समजा एका 3rd इयर पर्यंत मी मेकॅनिकलला जाणार आहे, तर तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊन मेकॅनिकललाच ऍडमिशन घ्यायचं. हा, एक नियम आलाय ब्रांच बदलण्याचा. पण ऑलरेडी 3 वर्ष मी जर एखाद्यामध्ये अभ्यास केला तर कोण सहसा बदलण्याचा विचार करणार आहे का पुढे जाऊन. त्यामुळे जागा खूप कमी आहेत डिप्लोमाच्या. तो माझ्यासाठी खूप मोठी अडचण आहे आणि तिथं कट ऑफ त्याच्यामुळे जास्त लागतात. फक्त 6 जागा आणि इकडे 60 जागा, प्लस इकडे नंबर ऑफ ब्रँचेस जास्त आहेत. आता याच्यावर ना काही जण माप काढतात. आता काय म्हणतात माहितीये का, बाबा डायरेक्ट सेकंड इयरला एक वेगळी तुकडी असते. तो नियम कधीच बंद झाला. आधीच्या काळात काय होतं माहितीये का, 2014, 15, 16च्या मध्ये तुम्ही बघितला तर 60 विद्यार्थ्यांची डायरेक्ट सेकंड इयरची एक वेगळीच तुकडी असायची की फक्त तिथे डिप्लोमावाल्यांसाठी 60 जागा भरल्या जायच्या. पण तो नियम कधीच बंद झाला. ते चालत नव्हतं आपल्या महाराष्ट्रामध्ये, बऱ्यापैकी ते चाललेलं, पण तो बंद केला. आता ती तुकडी तशी नाही आहे. प्लस काही जण म्हणतात की फर्स्ट इयरला सीट राहिल्या तर त्या सेकंड इयरला भरता येतात. आता फर्स्ट इयरला सीट राहिल्या म्हणजे काय, 11वी-12वी सायन्स करून ज्यांनी फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला चाललेले त्यांनी सीटच घेतल्या नाहीत. म्हणजे एखादं असं कॉलेज आहे एकदम बकवास की जिथं कोणच ऍडमिशन घेणार. ज्या विद्यार्थ्याला सीईटीला काहीच मार्क नाहीत, म्हणजे सगळ्यात शेवट आहे, तो विद्यार्थी पण त्या कॉलेजला जाईना. त्या सीट राहिलेल्या डिप्लोमावाल्यांनी घ्यायचेत का? मग ते कॉलेज काय लेवलचं आहे आणि तुम्ही तिथं जाऊन काय करणार आहे? ही मेंटॅलिटी मला पटतच नाही. फर्स्ट इयरला राहिलेल्या जागा सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना मिळतात. अहो मिळतात मान्य आहे की आपण त्या कॉलेजला सीट का राहिल्या, कोणी घेतलीच नाही, तिथं तुम्ही जाऊन घेणार आहेत का? मग ते काय लेवलचं कॉलेज आहे? हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी मी सहसा म्हणतो की बाबा डिप्लोमा करणार असाल आणि इंजिनिअरिंगला जाणार असेल तर तुम्ही 11वी-12वी सायन्स कडे जावा. थोडासा फायदा होतोय, थोडा म्हणजे खूप फायदा होणार ऍडमिशन प्रोसेस मध्ये आणि सीट अलोकेशन मध्ये. पुढे आता तुम्ही म्हणणार हे कशावरनं बघा, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली हे महाराष्ट्रातलं टॉप कॉलेजांमधलं गव्हर्नमेंट कॉलेज आहे. इथं तुम्हाला बघा की कुठली ब्रँच आहे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग लिहिले. तिथं सीट किती आहेत, सँक्शन इनटेक एसआय लिहिले, थोडं झूम करून पाहिलं तर कळेल 90 सीट आहेत. हे कुणासाठी, 11वी-12वी सायन्स करून तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन घेणार असाल तर. तेच डायरेक्ट सेकंड इयरला किती सीट आहेत बघा, इथं लॅटरल एंट्री म्हणजे डिप्लोमा करून आल्यानंतर 9 सीट. मी काय सांगितलेलं 10 सीट, म्हणजे 90 सीट फर्स्ट इयरला आणि डिप्लोमा नंतर 9 सीट. मग अर्धी एक पण वाटणीला सीट येत नाही. चेक करा, इथं ओपन जास्त सोडतो मी. एससी जनरल मध्ये आहे, एससी लेडीजला सीट नाही आहे. एसटी मध्ये जनरलला सीट नाही, लेडीजला एक आहे. विजेला एक पण ना जेंट्स ना लेडीजला. एनटी बी ला जनरलला एक सीट आहे, लेडीजला नाही. एनटी सी कास्ट असेल तर इथं सीटच नाही. म्हणजे काय होतंय, सीट आधीच 9 आहेत, मग त्याच्यामध्ये हे सगळं टोटल करणं अवघड होतंय. इकडे बघा तुम्हाला कुठं सगळीकडे सीट दिसतील, कारण का सीट जास्त आहेत. पुढे जाऊन 11वी-12वी नंतर तुम्हाला इझी ऍडमिशन होत आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला. का, ऑलरेडी जागा कमी आहेत, सॉरी जागा जास्त आहेत इंजिनिअरिंगच्या.
जितके विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशनला टाकणार आहेत ना त्याच्यापेक्षा जास्ती जागा आहे, त्यामुळे ऍडमिशन नक्की होते. पण इथं डिप्लोमा नंतर ना तुम्हाला खूप झगडावं लागेल, खूप चांगले मार्क्स लागतील तरच ऍडमिशन मिळते, का सीट कमी असल्यामुळे. फायदे पण आहेत, मी काही फायदे काही तोटे सांगतोय पहिला. आता पर्सेंटाईलचा मी जो प्रश्न मांडलेला की काही लोकांना असं वाटतं की 90% फर्स्ट इयरला लागतात, म्हणजे 11वी 12वी सायन्स नंतर लागतात, म्हणजे ते काय लय मोठं असतात का? चेक करूया पर्सेंटाईल म्हणजे नेमका कन्सेप्ट काय. पर्सेंटाईल म्हणजे जो पहिला येणार त्याला 100% असतात, आणि त्याच्या खाली जसं जसं येतील ना पर्सेंटाईल कमी होत जाते. नंबर ऑफ स्टुडंट, समजा एक 10,000 विद्यार्थी बसले, 10,000 विद्यार्थी बसले ना, तर ह्याच्या 1% म्हणजे किती? 100. म्हणजे तुमचा जर 101 नंबर आला 10,000 बसलेल्या मुलांपैकी, मी फक्त उदाहरण देतो, तर तुम्हाला असतात 99%. तुमचं 99% येतात, तुमच्यापेक्षा पुढे 100 मुलं आहेत म्हणून. ठीक आहे, कळालं? पर्सेंटाईल म्हणजे काय? टक्केवारी, किती मुलं असतात ना त्याच्या टक्केवारीत काढलेलं असते. आता ते जाऊ दे, नाही समजत असेल तर मार्कांवर बघूया. सीईटीला 150 किंवा 55च्या अभाव असतील. हा कधीचा डेटा आहे? 2025 ला जी परीक्षा झाली ना त्याचा डेटा. ह्या वर्षीच्या परीक्षा आता अजून चालू आहेत, त्याचा रिझल्ट नंतर लागेल. तर 99.9% आले. 150 पेक्षा जास्ती पडले तर 99.7. परीक्षा 200 मार्कांची आहे, 200 मार्कांपैकी किती पडले ते आहेत? 200 मार्कांपैकी 100 जरी पडले, आता 200 मार्कांपैकी 100 सीईटीला म्हणजे किती? 50% मार्क पडले, तर तुमची पर्सेंटाईल आले 94 to 96, म्हणजे 95% समजा. म्हणजे 50% सीईटीला पडल्यानंतर 95% आल्यात. 60 मार्क पडले म्हणजे 30% सीईटीला पडले, तर त्यांची पर्सेंटाईल 65 to 70 आली. क्लिअर आहे? समजतात गोष्टी? पुढे आता मी इथं तुम्हाला कट ऑफ दाखवतो की फर्स्ट इयर 11वी 12वी सायन्स करण्याच्या कट ऑफ काय आहे आणि पुढं डिप्लोमा करून ऍडमिशन मिळवण्याच्या कट ऑफ काय. हे कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग कुठलं कॉलेज आहे? गव्हर्नमेंट कॉलेज अमरावती. अमरावतीचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे. फर्स्ट इयरला तुम्ही ऍडमिशन घेणार आहात, तर 11वी 12वी सायन्स करून कट ऑफ किती लागलाय? ओपन असाल तर 97.37. आता 97.37 म्हणजे किती? हे पर्सेंटाईल आहेत, तर किती मार्क्स पडायला लागले 97 ला जायला? इथे आहे बघा, 115 ते 120 मार्क पाडायला लागले 200 पैकी. म्हणजे 60%च्या आसपास मार्क पाडले तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं. 60%च्या आसपास 200 पैकी 115 ते 20 पाडल्यानंतर. डिप्लोमा करून जाण्यासाठी किती आहे बघा? 94%. हे टक्के आहेत, हे पर्सेंटाईल आहे, म्हणून इथं पुढे साईन दिलं नाही बघा, इथं टक्क्याचं साईन दिलंय बघा त्यांनी. म्हणजे 94% पाडणं सोपं आहे का? नाही आहे. लास्ट 94% पाडणं म्हणजे ऑब्व्हियसली ब्रिलियंट मुलं आहेत. मग हीच मुलं IIT NIT जाऊ शकत होती, कारण 94% लास्टला पाडतात, तर ते सीईटीला किंवा JEE ला त्यांनी बुक्काच केला असता. प्लस आता मी एक कुठली कास्ट घेऊ, चला एससी कास्ट किती आहेत? 94.78. आता 94.78 म्हणजे किती मार्क्स? 94 इथे कुठेतरी. ओके, 100 मार्क्स सीईटीला पडले 200 पैकी, म्हणजे 50% पडले, तर मिळालं असतं ऍडमिशन. तिथंच एससीची कट ऑफ किती लागले? 90.86, म्हणजे जवळपास 91% पाडायला लागले डिप्लोमा नंतर जाण्यासाठी. हे एक कॉलेज देतो सगळ्यांचे एक्झाम्पल. परत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड आहे. कुठली ब्रँच? आता वेगळी ब्रँच घेतली, मेकॅनिकल. ओपनला जायला 95.64 हे फर्स्ट इयरचं वरती आहे आणि हे डिप्लोमा नंतरचं आहे. आता 94 पॉईंट म्हणजे किती? चेक करा. 94 इथं 100 प्लस पाडायचे होते मेकॅनिकलला जायला, पण तिथंच डिप्लोमा नंतर जायला 92.41%. हे टक्के आणि ही पर्सेंटेज. म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसतंय की बेनिफिट सीईटी मध्ये व्हायला लागलाय. पुन्हा डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर खूप मोठं कॉलेज काय नाही, या प्लेसमेंट पण असं काही बेस्ट असं नाही, म्हणून मी थोडंसं कमी पर्सेंटेजचं घेतलं. कुठली ब्रांच आहे? इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. 76% लागले जायला ओपनच्या विद्यार्थ्यांना. कास्टच्या अजून कमी. 76% ऍडमिशन मिळालं 11वी नंतर. 11वी 12वी नंतर 76% म्हणजे इथं बघा किती आहे? 76 कुठे आहे? इथं कुठेतरी पकडतो मी. 80% पकडतो का? 88 म्हणजे 88 किंवा 90 मार्क्स पाडायला लागले. सॉरी, इथं खाली 76 म्हणजे 80% ना. 70 मार्क 200 पैकी 70 कुणाला पण पडतील की निगेटिव्ह मार्किंग पण नाही. बी ठोकला तरी 50-60 पडतात. म्हणजे 35% पडणाऱ्याला ऍडमिशन मिळालं. पण तेच डिप्लोमा नंतर जायला किती? 89.88, म्हणजे जवळपास डिप्लोमा नंतर 90% पाडायला लागले. डिप्लोमाला 90% पाडायला लागतात आणि इकडं किती?
70 मार्क पाडायला लागतात. म्हणजे हे नॉर्मल आहे, ही जरासं वर खाली होत आहे. तुम्ही म्हणा सगळीच गव्हर्नमेंट कॉलेज दाखवली, हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ह्याची पण कट ऑफ किती आहे बघा 79.71, म्हणजे इथं 70 मार्क्स असतील आता बघितल्याप्रमाणे. पण तिथेही किती लागतात, डिप्लोमा नंतर 89.94, म्हणजे इथेही 90% लागायला लागले. म्हणजे हा डिप्लोमा नंतरचा कट ऑफ का वाढायला लागलाय, सीट कमी आहेत, बाकी कारण काय नाहीये. पुढे 11वी-12वीचा तोटा काय आहे. 11वी-12वीचा तोटा, पहिला तोटा आहे की जॉबच नाही. 11वी-12वी करून तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर काय मिळणार आहे, कुठेतरी हेल्परची किंवा काहीतरी अशी किरकोळ कामं देणार, तिथं काय नाही. डिप्लोमाच्या टेक्निकल स्किल असतात, त्यामुळे जॉब मिळतात. म्हणजे तुम्हाला नोकरी करायची आहे पटकन 3-1 वर्षात 10वी नंतर, तर 11वी-12वी नंतर मिळणार नाही, डिप्लोमा नंतर मिळणार, हा एक फायदा होतोय. दुसरा टेक्निकल नॉलेज, खूप काही टेक्निकल नॉलेज येत नाही, म्हणजे मेकॅनिकलला गेला आणि मेकॅनिकलचं काय 11वी-12वी मध्ये काय येणार आहे का नाही, डिप्लोमा नंतर मात्र येणार आहे. पण त्याच्यासाठी पण नियम काय, तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला टेक्निकल नॉलेज येईल. आज बऱ्यापैकी कॉलेज फक्त पुस्तकं रट्टा मारा एवढंच करतायत, त्यामुळे तिथं टेक्निकल येणार की नाही ते कॉलेज आणि विद्यार्थ्यावर डिपेंड आहे. बिझनेस 11वी-12वी नंतर काय करणार आहे, काहीच नॉलेज नाही. डिप्लोमा नंतर त्यांच्या फील्डमध्ये बिझनेस करू शकतात, हे फायदे आहेत. म्हणजे थोडक्यात काय, डिप्लोमा नंतर टेक्निकल स्किल्स थोड्या वाढतात, जॉब इझी मिळू शकतोय आणि तुम्ही बिझनेस करू शकताय. हे 11वी-12वी नंतर काय होणार नाही. तुम्ही म्हणा आम्ही इंजिनिअरिंग नंतर ह्या गोष्टी करतो, करू शकताय, तुमची इच्छा. 11वी-12वी करून इंजिनिअरिंग केला इकडे. हा, डिप्लोमा नंतर खूप मोठ्या पोस्टला जाणार नाहीये, परत तुम्हाला डिग्री वगैरे असतात ती करावीच लागेल. डिप्लोमा करून खूप मोठी पोस्ट खूप मोठ्या ठिकाणी मिळणं अवघड आहे. प्लस आता आणखीन नवीन काय आलेले नियम, ट्रान्सफर ऑफ ब्रांच अलाउड. डिप्लोमा नंतर आता तुम्ही डिप्लोमा मेकॅनिकल मध्ये केला, इंजिनिअरिंगला तुम्ही ब्रांच बदलू शकताय, हा नवीन नियम आहे. IITच्या ऍडमिशन पॉसिबल फक्त JEE वर होतात, JEE थ्रूच IIT मध्ये जाऊ शकताय किंवा NIT मध्ये जाऊ शकताय. हे करून तुम्ही डिप्लोमा करून अजिबात जाऊ शकत नाही. प्लस काही लोक काय म्हणतील, माझ्या मुलीनं डिप्लोमा करून चांगलं पॅकेज मिळवलं. मी असं म्हणत नाहीये की डिप्लोमा केल्यानं मिळणार नाहीये. तुम्ही कष्ट कुठल्याही ब्रँच मध्ये केलं, कुठेही केलं तरी होतं. आता बरीच लोक शिकली नाहीत पण चांगल्या ठिकाणी पोहोचली, नंतर काहीतरी शिक्षण घेतलं, टेक्निकल स्किल घेतल्या. ITI करणारी मुलं मी आज चांगले बिझनेस करताना पाहतोय. याचा अर्थ असा आहे का सगळ्यांनी ITI करावा, नाहीये ना. पण मी ऍडमिशन भेटण्यासाठीचे पॉइंट सांगितले की इंजिनिअरिंग करायचं असेल तर कुठल्या मार्गाने सोपं होतंय. तुम्हाला डिप्लोमा करून चला, ITI करून चला, काही करून चला, तुम्हाला चांगलं करायचं असेल, तुम्ही चांगलं कष्ट केलं तर ते होणारच आहे. पण सोपा रस्ता सांगायचं काम माझं होतं. कारण काल मला म्हणतात माझ्या मुलगीला 8 लाखांचं पॅकेज मिळालं, डिप्लोमा नंतर वगैरे मिळालं, किंवा डिप्लोमा नंतर वालचंद मध्ये गेला, VJTI मध्ये गेला. तर मी म्हणेन त्यांना ना, डिप्लोमा नंतर वालचंद VJTI 95-96% पाडून जर चाललेत ना, तर ती विद्यार्थी IITत जाणारी होती का, एवढे मार्क्स पाडणारी होती, तर त्यांचा रस्ता पण चांगलाच मिळाला असता पुढे जाऊन. पण चला, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करू शकता. मी इथं तुम्हाला फक्त डेटा दिला, काय सोपं आहे काय अवघड आहे, 11वी-12वीचे काय तोटे आहेत. पण बऱ्यापैकी मला असं वाटतंय 11वी-12वीचे इंजिनिअरिंग करण्यासाठी फायदे जरा जास्त आहेत डिप्लोमापेक्षा.